पालघर साधू हत्याकांड प्रकरणी चर्चेत असलेले काशीनाथ चौधरी यांच्यावरून आता आमदार रोहित पवार आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात शाब्दिक वार रंगलाय। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपनं काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले आणि त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं। मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं का असं म्हणायचं का, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला होता। त्यावर प्रतिक्रिया देत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय की कालपर्यंत काशीनाथ चौधरी हे तुमच्या पक्षात होते तेव्हा ते निर्दोष होते आणि आज भाजपमध्ये आले म्हणून तुम्ही त्यांना अचानक मुख्य आरोपी म्हणून करून टाकलं। इतका उघड दुटप्पीपणा करू नका। तिन्ही FIR, CID, CBI तपास आणि चार्जशीट मध्ये आरोपी म्हणून काशीनाथ चौधरी यांचं नाव नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे, तरीही खोटं पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय। किती नीच पातळी गाठणार आहात असा थेट सवाल बन यांनी केलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहितजी पवार हे राजकारणातली नीच पातळी गाठत आहेत। कालपर्यंत काशीनाथ चौधरी हे शरद पवार गटामध्ये होते तेव्हा रोहित पवार यांना काहीही वाटलं नाही, तेव्हा ते निर्दोष वाटले आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना पालघर साधू हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करण्याची जबाबदारी रोहित पवार यांनी उचलली आहे। खरं तर काशीनाथ चौधरी यांचं कुठल्याही चार्जशीट मध्ये नाव नाही। CID, CBI किंवा पोलिसांनी तपास केलाय, त्याच्यामध्ये कुठेही काशीनाथ चौधरी यांचा आरोपी म्हणून उल्लेख देखील नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। पालघर साधू हत्याकांड प्रकरणामध्ये 27 दिवस चौकशीला उशीर कोणी केला होता, तर महाविकास आघाडी सरकारने केला होता। पालघर साधू हत्याकांड प्रकरणात रोहितजी पवार, भारतीय जनता पार्टी अतिशय सजग आहे। आम्ही कुणालाही सोडणार नाही। जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, परंतु फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी रोहित पवार यांनी नौटंकी करू नये। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई।